राजे, आम्हाला वाटतं हुकूम आल्यावर आम्ही दरबारात रुजू व्हावं, आधी होऊ नये. पण आमचा मनसुबा आम्ही कळवलाय, काही लपवून ठेवलेलं नाही. पण त्यावरच जवाब अजून पावला नाही. आबासाहेब, तुम्ही काळजी करू नका. आम्ही जाणतो तुमच्या मनात काय चालू असेल. नाही नाही, असं काही नाही. वजीर आझमने दगाफटका केला तर हाच विचार मनात खोंगावतोय ना. आम्ही त्यांना खूप वर्ष ओळखतो राजे. ते कुठल्या टोकाला जाऊ शकतात त्याची आम्हाला जाण आहे. आणि हुकूम होईल तेव्हा आम्ही रुजू होऊच की, नाकारत नाही आहोत. आता विषय काढायचं कारण असं की आम्ही रुजू होऊ असं आम्ही म्हणतो. आपल्या शब्दातला फरक नाही कळला आबासाहेब. म्हणजे आम्ही रुजू होऊ, तुम्ही सोबत असू नये. आबासाहेब, आमची चिंता करू नका. आम्हाला काहीही अपाय होणार नाही. नकोच व्हायला. आमच्या उचललेल्या पावलांचे कुठलेच परिणाम तुमच्या वाट्याला यायला नको. आबासाहेब, हे बरोबर आल्यानेच येतील, अन्यथा नाही असं वाटतंय का? आम्ही इथं वेरुळात राहिलो तरी ते येतीलच. आणि आम्ही पाठवलेल्या खलित्याचा जवाब आला नाही याचा अर्थ वजीर आझमला देखील हे अनपेक्षितच असणार. अनपेक्षित असणार हेच आम्हालाही वाटतंय. म्हणूनच त्यांना ते पचायला जड जाईल. पचू देत, जिरू देत, मग बोलावणं येईल त्यावेळी जाऊ. आबासाहेब, एवढा विचार करायलाच देऊ नये. आणि ही वजीर आझम मलिक अंबर साहेबांचीच पद्धत आहे. दुसऱ्याला विचार करायला वेळ देणं म्हणजे आपल्यावरचं आक्रमण अधिक तिखट करणं. राजे, आम्ही जुनी मंडळी, आम्हाला त्यांच्या कृतीत खोट वाटते. त्यांनी आपल्याला काही न कळवणं म्हणजे आपल्याला लहान ठरवतायत. आबासाहेब, आम्हाला तितकं कळत नाही. पण वजीर आझम बरोबर असताना ऐकलेलं सांगतो. मोठेपणा, लहानपणा वगैरे असं काही नसतं. तो क्षण महत्वाचा, त्यावेळी आपण काय करतो ते महत्वाचं. मग आता तुम्ही काय करायला हवं, कुठे असायला हवं हे आम्ही तुम्हाला सांगू. कुठे? राजे, एका बाळाचे आबासाहेब होणार आहात. जिजांची ही पहिलीच वेळ आहे. अशा वेळी तुम्ही त्यांच्या सोबत असायला हवंय. आबासाहेब, आमच्या शौर्यावर शंका येते का? नाही, अजिबात नाही. पण बाळाच्या भविष्यासाठी आम्ही म्हणतोय. शंभू महादेव पाठीशी आहे. बाळाला काहीही होणार नाही. पण आम्ही तुमच्या संगच येऊ. सगळ्यांना कळू दे, मराठा सरदार एकत्र असले की बाजू कशी बळकट असते. तुम्ही संस्कारी आहात म्हणून चांगला विचार करताय राजे. पण ते बरोबर उलट्या काळजाचे आहेत. ते नेमकं याच्या विरुद्ध विचार करतील. आम्ही सहजासहजी सापडलोय म्हणून कापून काढा. आणि तुम्ही आमच्या बरोबर आलात तर तुमच्यावर निशाणा साधण्याचा त्यांना बहाणा मिळेल. दरबारात धोका आहे. आम्हाला वाटतं उद्या तुम्ही दरबारात रुजू व्हायला निघाल तेव्हा आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर निघावं. काय? छे छे, भलतंच काय. आम्ही तुम्हाला नेण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करणार नाही.
अहो, आमची चिंता नका करू. आम्हाला काहीच अपाय होणार नाही. तसं काही होऊच नाही. आम्ही उचललेल्या पावलाचे कोणतेही परिणाम तुमच्या वाट्याला यायला नकोत. ते बरोबर आल्यानेच येतील, अन्यथा नाही असं वाटतंय का? जे काही असेल ते आम्ही वेरूळला असल्यावरही येणारच. हो, पण ही वेळ कुठली आहे त्याचा तरी विचार करा. कुठली? तुम्ही एका बाळाच्या आई होणार आहात, तेही पहिल्यांदा. तुमचा आमच्यावर विश्वास नाहीये का? आहे, पण आम्ही बाळाच्या भविष्यासाठी म्हणतोय. हो, मग त्यासाठी शंभू महादेव आपल्या पाठीशी आहे की. आपल्या बाळाला काही होणार नाही. तुम्ही तुमच्या आबासाहेबांच्या वर आणि आमच्यावर जीव आहे म्हणून असं म्हणताय. रास्त आहे, पण ते दरबारातले लोक उलट्या काळजाचे आहेत. नाही, तुम्ही आमच्या बरोबर यायचं नाही. हुजूर, आपने जैसा कहा था वैसा ही होगा. शाहजी राजे और लखोजी राजे यहाँ दरबार तक भी नहीं पहुंचेंगे. हमने कब कहा? दरबार में उनका कत्ल होना चाहिए, यह आपका सुझाव था. हमने इतना ही कहा कि रोजकिर्द लिखी जाती है, तवारीखों में ये बातें दर्ज होगी. हम ऐसा नहीं कर सकते. वही तो अब्बा हुजूर, यानी उनको मारने में आपको कोई एतराज नहीं है, सिर्फ यहाँ दरबार में ना मारे ये कहना है. सही है ना? और बाहर कैसे मारोगे? जो भी हत्यारा होगा, क्या वो शाहजी और लखोजी से जाबाज होगा? उनको मार सकेगा? दिन में सपने देखना बंद करो फतेह मियां. अब्बा हुजूर, आप समझते हैं उतने ना समझ नहीं है हम. ये सब सोचकर ही हमने इंतजाम किया है. अच्छा, हमें भी बताने की जरूरत करेंगे? उन्हें कोई शख्स कोई सीपे सिलार नहीं मारेगा. फिर सुभान अल्लाह, क्या बात है, क्या तरकीब सोची है. किसी को शक भी नहीं होगा. जक्का, काय झालं? काय त्रास होतोय का? वैद्यानं उचलून आणू? नाही गोमाजी काका, त्यासाठी तुम्हाला तातडीनं बोलावलं नाही. मग आपल्याला दौलताबादला जायचं आहे. हा? हो, आबासाहेब आणि स्वारी तिथेच गेले आहेत. पण राजांना सांगितलं आहे का? ते नको म्हणाले, पण आम्हाला ठाऊक आहे त्यांच्या जीवाला धोका आहे. जिजाका, राजांनी नग सांगितल्यावर आपण जाणं म्हणजे उगा रोष येईल. रागवू दे, तो रोष पत्करेल. पण आता आम्ही निवांत नाही थांबू शकत. तिथं काय होत असेल, काय झालं असेल या विचारानंच घटके घटकेला दडपण वाढतंय. जिजाका ऐका, थोरलं धनी मलाच बोलला होत्या आणि मधल्या बाईसाहेब त्या मलाच बोलतील का कळतंय का नाही? अशा पोटूशा बाईला कुणी घेऊन जातं का? हा, आणि दत्ताजी दादासाहेब ते तर मॅच शिकवलेली तलवार माझ्यावरच उगारतील. जिजाका, तुम्ही डोकं शांत ठेवा आणि शंभू महादेवा पुढे जाऊन बसा. समद ठीक होतंय बघा. गोमाजी काका, हे सगळं आम्ही केलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला?
देवघरात गेल्यावर असं वाटतं की तो शंभू महादेवच आम्हाला सांगतोय खूप मोठा प्रलय येणार आहे. पण काय ते कळत नाहीये गुमाजी काका. आता देवच बोलतोय म्हणल्यावर मी तरी काय बोलणार. नाही, आता आम्ही इथं नाही राहू शकत. तुम्ही येताय की आम्ही एकट्या जाऊ? नाही नाही, असं कसं, मी अभिसंग येणार. चला. वजीर आजम मलिक अंबर जी, सुना है कि शाहजी राजे भोसले लखूजी राजे को लेकर दरबार में आ रहे हैं। ऐसा हमने भी सुना है। देखते हैं, आने तो दीजिए। लेकिन आपके अंदाज को देखकर लग रहा है कि वो यहां तक पहुंचेंगे नहीं। क्यों? भला ऐसा हम क्यों सोचेंगे? आइए आइए लखूजी राजे, आपका इस्तकबाल है। जी, आपको देखकर खुशी हुई, लेकिन हमें यकीन है कि हमसे ज्यादा खुशी तो वजीर आजम मलिक अंबर को हुई होगी। ये दरबार एक खास है। निजी जज्बात पर काबू रखने का दरबार का दस्तूर है। ये बात लखूजी राजा भी जानते हैं और शाहजी राजा भी। जी बिल्कुल दुरुस्त। अब्बा हुजूर, खफा मत होना। ये आए तो है मगर जाएंगे नहीं। बादशाह सलामत, दीने इलाही, नौबते गिरिया, जिले सुबानी, निजामे पातशाह, कुरान निजाम शाह, जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। आपको यहाँ देखकर हमें बेहद खुशी हुई। जी, जिजाक्का, त्रास होतोय का? वैद्यांना घेऊन येऊ? नाही गोमाजी काका, काही त्रास होत नाहीये. म्हणजे माझंच डोळं फुटलं म्हणा की. थांबा वाईच, मी वैद्यांना घेऊन येतो. हा? गोमाजी काका, आम्ही सांगू ते कराल? आम्हाला होणारा त्रास लगेच थांबेल. जिजाक्का, तुम्ही फक्त बोला. दरबारात जाऊन आबासाहेब आणि स्वारींची काय खबर आहे ती घेऊन या. पर जिजाक्का, मला कोण दरबारात घेईल? खबर तर बाहेरून सुद्धा मिळेल ना गोमाजी काका, की आम्हीच जाऊ? नाही नाही, थांबा, मी जाऊन बघतो. काय झालं? पाय का निघत नाहीये? जिजाक्का, तुम्हाला एकटं सोडून जाऊ वाटना. थोरल्या धन्यांच्या संग मधल्या बाईसाहेब आले असतील. तुम्हाला तिथं सोडू का? नाही, नको. आम्ही आबासाहेबांच्या मुक्कामावर गेलेला स्वारींना आवडणार नाही. राहू दे, आम्ही इथंच ठीक आहोत. तुम्ही आमची काळजी वाहू नका. जाऊन या पटकन. जी, येतो.
शंभू महादेवा, दरबारात काही विपरीत घडायला नको. आमची सगळी भिस्त तुझ्यावर आहे. आबासाहेब आणि स्वारी सुखरूप असू दे. बिदौलत खुर्रम यानी कि शहजादे शाहजहां ने अपने वालिद मुगल बादशाह जहांगीर से बगावत की है. वो हमारा साथ चाहते थे. बादशाह हजरत ने उनका हौसला बुलंद किया. मगर नतीजा तो देखिए, अब मुगल बादशाह जहांगीर और विजयपुर आदिल शाह दोनों एक होकर हमारी तरफ आ रहे हैं. लखू जी राजे, जी आप ही बताइए. सुभान अल्लाह, वो तो बारीकी से जानते हैं. लखू जी राजे, सुना है आपने मंसूर खान को शिकस्त दी है. उस बात का अब क्या ताल्लुक है? ये लखुजी राजा की तौहीन है. मुगलों से मिलकर भी कई सरदार उनके खिलाफ थे और ये आप फरमा रहे हैं, है ना लखुजी राजे? ताल्लुक बताते हैं. मंसूर खान के साथी अब्दुल्ला खान लखुजी राजे के सामने भाग गए थे. अब वो ही महाबत खान के साथ आ रहे हैं. हम यही फरमा रहे थे. लखोजी राजा वापस आए हैं तो निजाम शाही का मुस्तकबिल महफूज है. लखोजी राजा का मुआज्जम किया जाए. जिजाक्का, जिजाक्का, हे बघा, साखऱ्या वाटल्या. थोरल्या धन्यांचा पाचशानं मान सन्मान केला म्हणे. खरंच? कोण म्हणाल? अहो, नजराण्याचे आणि मिठाईचे थाळे सिंदखेडच्या शिबंदीत आले होते. एक सूद बी लटका नाही बघा. मी स्वतः खातर केली तर. जिजाक्का, आता हे काळजीचं वजं उतरून टाका बरं. नाही गोमाजी काका, आबासाहेब सांगायचे ते आठवतंय. बाकी काही होऊ दे, पण पाचशहानं मान सन्मान करायला नको. बरं, असं का? गोमाजी काका, पाचशहानं मान सन्मान करणं म्हणजे अनेकांच्या डोळ्यात येणं, अनेकांच्या पोटात दुखणं. उलट चार बोल लागले तर सगळे सुखावतात, असं आबासाहेब सांगायचे. जिजाक्का, ते लहानपणी सांगत असतील. तेव्हा पाचशा वेगळा होता, आता वेगळा आहे. पाचशहा कोणी का असे ना, वजीर आजम आणि सरदार तर तेच आहेत ना. त्यात आबासाहेब मुघलांकडे जाऊन आले. गोमाजी काका, एक काम कराल? जी. आम्हाला आबासाहेबांना भेटायचं आहे. त्यांना इथं घेऊन याल? होय, हा जातो आणि हा येतो. त्यासनी विलय आनंद होईल. आणि स्वारी? त्यांच्या संगच असतील. त्यासनी मी घेऊन येतो. येतो.
आबासाहेब कसला विचार करताय? जे झालं ते चांगलं की वाईट याचा विचार करतोय. वाईट तर काहीच घडलेलं नाही. उलट बादशाहाने सन्मानाने स्वीकारलं. पण वजीर आझमच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते. मुक्कामी पोचल्यावर बोलूच. आम्ही पुढे होतोय. चला. दौलताबादच्या महाला समोरच्या चिंचोळ्या वाटेवर एकच झुंबड उडाली. हत्ती, घोडे, उंट, मेणे, पालख्या आणि माणसांची एकच दाटी झाली. मेणे पालख्यांचे भोई त्यानं दम नाही कोण आधी जाई. रस्त्यात गर्दीचा घोळ उडे गोंधळ उडाली धूळ. असा कल्लोळ असा कल्लोळ त्याने एक बिथरला हत्ती करू लागे दंगा मस्ती. गर्दीत पसरली भीती पडली माहुतास धास्ती. हे डोंगरा परी धूड करी कानांची फडफड. गरगर वरती खाली सोंड पाहून काळीच धडधड. चालता अंकुश हत्तीवरी तो चित्कार भयंकर करी. सोंडे न मिळल त्याला धरी उचले आदळे भुईवरी. लागल्या अरे कोणीतरी आवरा त्या हत्तीला. हा? अरे सगळ्यांचं शौर्य काय आटलं का? आम्हीच बघून येतो काय ते. अहो दत्ताजी राजे थांबा. थांबा म्हणजे काय? आमच्या शिबंदीतील 4 शूर शिपाई तुडवले गेलेत आणि आम्ही काय मुख गिळून गप्पा बसू? ते काय नाही, आम्ही बघून येतो. अहो दत्ताजी राजे डोकं शांत ठेवा. हे बघा तिला मारणं गरजेचं नाहीये. राजा आम्ही समजा केलं. पण हत्ती आवरा ना. हा आम्ही बघतो. तुम्ही बघता? हा केव्हा? आणखीन लोक तुडवले गेल्यावर? हे काय नाही, आम्हीच आवरतो काय ते. दत्ताजी राजे जखमी केले हत्तीनी जाधवांचे 4 शिपाई. दत्ताजी जाधव चिडुनी हत्तीवर चालून जाई. हत्तीवरती दत्ताजी घालू लागला घाव. इतक्यात दत्ताजीनी उंच उडी मारून केला शमशेरीचा वार. केला शमशेरीचा वार. हत्तीच्या सोंडेवर सोंड तुटून पडे भूवर. दत्ताजी नाचवी तलवार. हत्तीचे वैभव तुटले तरी हौस नाही हो फिटली. झुंजाया दोघे उठले. एका गावात हत्ती गारद. याला म्हणतात ताकद. दत्ताजी राजे काय केलं ते? हे तुम्ही आम्हाला विचारताय? बघितलं नाही तुम्ही? हा हत्ती कसा माजला होता ते? म्हणून त्याची सोंड कापून टाकायची. त्याला आवरता येत नव्हता. सगळे नुसते छोटे छोटे वार करत होते. आम्ही एकच खाव घातला. आपल्या शक्तीचा एवढा माच करू नका दत्ताजी राजे. दूर झाली बाचाबाची नकळत निघती समशेरी. आणि विनाकारण रस्त्याचे झाले रण. जिंकण आणि हारण मग त्यात येईना मरण.
राजे 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 दत्ताजी राजे पडले. दत्ताजी राजे पडले. दत्ताजी राजे पडले. हा. कोणी केलं हे सांगा. आज ते वाचणार नाही. कोणी केलं? संभाजीराजे भोसले आणि त्यांचे सिपाही. संभाजीराजे, तुम्ही आमच्या दत्ताजी राजांना वाळ केलेत आणि त्यांना पाडलात. लकुरशी राजा आमचा तो इरादा नव्हता. आम्ही फक्त त्याला थोपवत होतो. काय घडलंय कुणास ठाऊक. शंभू महादेवा, हे सगळे आवाज जीवाचा थरकाप उडवणारे आहेत. जिजाका,
राज नियतीचा डाव हा असा खेळवी कसा माणसा रसा तळाने नियतीचा डाव हा असा खेळवी कसा माणसा रसा तळाने हो त्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधीही नाही हो त्याचे नवते क्षणी लावता पापणी जाणिले कुणी कधीही नाही जरी दोष कुणाचा नसला तरी नशिबी येते सदा हा डाव नीतीचा कसला कासल सोसते जिजा कासल सोसते जिजा का दुःख सोसते जिजा हा डाव नियतीचा कसला कासल सोसते जिजा कासल सोसते जिजा का दुःख सोसते जिजा कासल सोसते जिजा का दुःख सोसते स्वारी स्वारी काय झालं तुम्हाला? डोळे उघडा ना, डोळे उघडा ना. काय झालं तुम्हाला? स्वारी डोळे उघडा ना. तुम्ही वचन दिलंय आम्हाला, सगळ्यांच्या साक्षीनं वचन दिलंय. तुम्ही आमच्या बरोबर असणार आहात. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. स्वारी डोळे उघडा ना. गोमाजी काका काय झालं? गोमाजी काका, गोमाजी गोमाजी काका, गोमाजी काका उठा ना. गोमाजी काका, गोमाजी काका उठा ना. स्वारी स्वारी डोळे उघडा ना. काय झालं तुम्हाला? स्वारी 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 कुणाची समशेर एवढी बळजोर झाली? त्यानं तुमच्यावर वार केला.
स्वारी उठा ना. स्वारी एकदा बघा ना माझ्याकडे, उठा ना. राजा, जिजाका, कोमाजी काका. गोमाजी काका, स्वारींची शुद्ध हरपली आहे. ते भानावरच येत नाहीयेत. कोणाची समशेर एवढी बळजोर झाली? जिजाका, आपण राजांच्या हातापायाचे तळवे घासू शुद्धीवरती. स्वारी, कोमाजी काका, स्वारींना कोणी इजा पोहोचवली हे तुम्हाला ठाऊक आहे ना? नाही जी, मी गेलो तवा राज पडलं होतं. मग नजर का लपवली? जिजाका, कुणी काय बोलतं, कुणी काय बोलतं, आपण कुणा विश्वास ठेवायचा? आपण तर बघाय गेलो नव्हतो ना. जिजाका, मी गेलो ना तेव्हा तिथं रक्ता मासाचा खच पडला होता. तुम्ही पुढे गेलो तेव्हा राज दिसलं. तसंच राजांना उचलून इकडे घेऊन आलो बघ. म्हणजे जे आबासाहेबांचा जीव सुद्धा धोक्यात आहे. गोमाजी काका, आम्ही म्हटलं होतं तेच झालं. दरबारात कोणा तरी हे पाहवलं नाही आणि त्यानंच हे केलं. थोरलं धनी, नाही नाही, काय नाही जी. काय बोलता बोलता थांबलात का? गोमाजी काका, चटकन सांगा, मला धीर धरवत नाहीये. नाही जी जक्का, राजांना उचललं तेव्हा थोरलं धनी कुठे दिसतात का हे पाहिलं, पण कुठेच दिसेना. एक जण बोलला, त्यांच्या हातात रक्तानं माखलेली समशेर होती. ते तिथनच गेलते. म्हणजे जिजाका, आता आपण डोळ्यांनी बघितलं नाही तर विश्वास कसा ठेवायचा? लोक काय बाय बोलते. काय ते नीट उलगडून सांगा. काय बोलत होते लोक? नग जिजाका, नग. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय. आबासाहेब ठीक आहेत ना? अहो मग सांगा ना, काय बोलत होते लोक? आता राज पडलेलं दिसलं आणि माझं रगात खवळलं. त्यांना उचलून घेतलं आणि म्हणलं, कोणी केलं हे? त्यांना तर आम्ही सुद्धा सोडणार नाही. हो, पण आजूबाजूचे लोक काय बोलत होते ते तरी सांगा. त्यांनी थोरल्या धन्यांचं नाव घेतलं. जिजाका, माझा काही विश्वास बसना. त्या राजांना घेतलं आणि लगी इकडे निघून आलो.
आबासाहेबांनी स्वारींवर? नाही नाही, ते नाही चालवणार. नाहीच करणार. नाही जिजाक्का, म्हणून तुम्ही लक्ष नाही दे. आणि जिजाक्का, तुम्ही बी अजिबात लक्ष देऊ नका.